एक चांगलं झालं. वा वा बेस्ट. मग पुढं पुढं काय झालं? अहो भैया त्या मामीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. मला काय म्हटली माहिती का, तुला कॉपी देते, याव देते, त्याव देते. ग्रेट ग्रेट ग्रेट. एक भारी झालं, लई भारी झालं. आपला घाव बरोबर वर्मी लागला म्हणायचा. वर्मी लागला? अहो भैया त्यांचं घर गडबडले. आणि त्या मामीच तर काय सांगू तुम्हाला. भैया मामी काय होती? कुठं? अरे मामीच ठिकाणी. आम्हाला पाहिजे होतं तसंच झालं. आता मामी आले ना, तिने तिथे बसून ठेव. त्यांनी विचारलं आम्ही कुठे, तर म्हणून आम्ही काम करतो आतमध्ये आपलं नेहमीप्रमाणे. हा पण भैया ए पण नाही बीड नाही, तेवढं सांगितलं तेवढं कर लवकर. संचालक, ओ संचालक, आहेत का नाही घरात? अहो मामी या 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 या, वेलकम वेलकम, या बसा. बसायला नाही आले मी इथं. पहिलं भैयांना बोलवून आण. भैया जरा कामात बिझी आहेत ना. ती बिजी बिजी काय सांगू नकोस मला. पहिलं त्यांना बोलवून आण, नाहीतर मीच जाते. हो मामी. शांत व्हा मामी, मी आणतो की बोलून लगेच. आणि दुसऱ्या मिनिटाला नाही तुम्ही दोघं बी बाहेर आले ना, तर मीच जाऊन बघीन. अहो मामी तुम्ही कशाला, मी लगेच घेऊन आलो भैयांना. मामी तुम्ही मिल्कशेक घेणार का? तू आधी भैयांना बोलव, मग बघू ती बाकीचं. अहो मामी कूल डाऊन, तुम्ही बसा इथं, मी आलो भैयांना घेऊन. कूल डाऊन म्हण. भैया चला लवकर. कुठं? कुठे चला म्हणजे बाहेर चला. ए वेट, लगेच चला काय चला? हा बाहेर जाऊन काय करायचं? अहो भैया बाहेर मामी आलीये. लई चिडली ती, नुसती आगीगत पेटली. पेटू दे, चांगलेच पेटू दे, तुमचं ते पाठीला. भैया असं का करताय तुम्ही? कसं आहे, लोखंड जेवढं तापल तसं मला पाहिजे तसं वाकवता येईल. नाना काय कामात आहे वाटतं? वहिनी समाधान. बस बस. भाऊजी अरे कामात कसले, रोजचेच व्याप आपले. थांबा, चहा ठेवते. नको नको वहिनी, चहा नको. नाना काल भैयांना भेटून आलो, त्यांना होकार कळवला. अहो त्यांचा बी होकार आहे. आता एवढा महाचा 15वडा सरला कि मग पुढचं बोलूयात म्हणले. माफ करा वहिनी, नाना काय तुम्हाला बोलले नसतील, पण हर्षवर्धनचं आणि जेडीचं लग्न ठरलंय. काय झालं नाना, तुम्हाला पटलं नाही का? नाही नाही, चांगलं आहे की. चांगली गोड बातमी दिलीस की. अहो ते तर आहेच की, पण आता पुढच्या सगळ्या गोष्टी आल्या ना. लग्नाच्या बोला चाली आल्या, कार्यालयाचं बघणं आलं, पै पाहुणे आले, अहो जेवण आचारी समजच आलं की. म्हणलं तेवढ्या बाबतीत नाना जरा अनुभव येत, त्यांना आधी भेटावं. का बरोबर आहे की नाही वहिनी? अहो आमच्याकडे पण आप्पांचं, जितूभाऊजींचं, शितलीच्या लग्नाचं यांनीच बघितलं की सगळं. म्हणूनच म्हणलं नानांना आधी भेटावं. नाना बरोबर असले की जीवाला काय घोर नाही. मग काय नाना? समाधान तुला एक सांगू का? नाही म्हणजे तुला वाईट वाटणार नसेल तर. अहो असं का म्हणताय नाना? आता तुम्ही मला परकाय का मी तुम्हाला परकाय? हा, मी तर नेहमीच तुम्हाला माझ्या मोठ्या भावाप्रमाणे मानलंय. तुमच्या मनात असेल ती बोला, जर नाही बोलला ना तर मला वाईट वाटेल बघा. तू म्हणतोयस एवढं सगळं, पण तुला ती झेपणार आहे का? म्हणजे पैशाची जुळणी झाली पाहिजे. कसं आहे, ही घरानं मोठं तालीवर आहे.
त्यांच्या बी काहीतरी अपेक्षा असतीलच की. तू करायला जातोय सगळं, बोलणी करताना कुठं अडकू नकोस म्हणजे झालं. नाही नाही ना, म्हणून तर आलोय तुमच्याकडे. म्हणजे पुष्पाचं आणि माझं असं म्हणणं आहे की लग्नाची बोलणी करताना तुम्ही आमच्या संकट असावं. हे बघ समाधान, तुला स्पष्टपणाने सांगतो, मला असं वाटतंय की मी ह्याच्यात काय पडू नये. आधीच आमच्या बाबतीत हे असं झालं आणि परत त्याच संदर्भात त्या घरात जाणं म्हणजे ती बरोबर दिसत नाही रे. त्यातनं त्यांच्या डोक्यात राग असणार. होय. आणि ते भैया नाही म्हणजे त्यांच्या मनात काय तसं नसल, पण ह्यांच्यामुळे त्यांच्या डोक्यात अजून काय तर उगाच यायला नको. अहो नाही, ती सगळं आधी बोललो आणि मगच पुढचं पाऊल उचललंय आम्ही. म्हणजे हे सगळं ठरवायच्या आधी शीतल आणि आजाशी बोलून घेतलं. कसं आहे, शीतलनं स्वतः या लग्नाला संमती दिली, म्हणूनच आम्ही पुढची बोलणी करायला गेलो. आता शीतलनं संमती दिली म्हणल्यावर भैया बी म्हणले मागचं काय काढत बसू नका म्हणून. मग म्हणलं आपल्याला काय हरकत आहे, म्हणूनच म्हणलं नाना तुम्ही बरोबर असता म्हणजे मला जरा बोलायला बरं पडलं असतं. तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण दुसरं कुठलं स्थळ असतं तर मी आलो बी असतो रे, पण ह्यांच्याकडे नको. आता ते म्हणतात सगळं ठीक आहे म्हणून, पण माझ्या मनाला काय ते पटत नाही बघ. बरं राहिलं, आता मी तुम्हाला काय हाताला धरून थोडीच नेणार आहे, पण तुम्हाला वाटतंय तसं तर तसं. येऊ का मग मी? समाधान, उगाच मनात काहीतरी धरून बसू नकोस. अहो नाही ना, तसं अजिबात काय नाही. खर तर मला काम आहे म्हणून मी निघालोय. येऊ का? सगळं अवघडच आहे बाबा. तेच की आम्ही तुम्हाला म्हणलं नाही का, काल शीतल आलती, ती पण सांगत होती. अहो खर तर त्या दोघांचा बी लग्नाला विरोध आहे. मग शीतलने परवानगी कशी दिली? अहो तो सगळा गैरसमजच झालाय बघा. म्हणजे शीतलला जसं कळलं ना तसं तिनं अजिंक्यनं सांगितलं, तर अजिंक्य म्हणले की मामान घरातले सगळे आनंदात आहेत, तर आपण त्याच्यात काय पडायला नको. आणि सगळ्यांचं हिरमोड होईल म्हणून दोघं बी गप्प बसल्यात बघा. या लग्नाच्या भानगडी म्हणजे लय नाजूक विषय असतोय बघ. कधी कशावरून कुणाचं मन दुखावलं जाईल काय सांगता येत नाही. आता समाधानच बघ ना, त्याला म्हणलं स्पष्ट नकार दे, तर त्याला वाईट वाटणार. आणि आपण ह्याच्यात काय करायचं नाही असं म्हणलं तर आपलं मन आपल्यालाच खात राहणार. जाऊ द्या, हे बघा आपण आपलं सांगायचं काम केलंय. आता ज्याचं नशीब त्याच्या बरोबरच. नशिबात असेल तेच होणार की. अगं नशीब नशीब तरी काय असतंय ग? आपले निर्णय बरोबर ठरले की चांगलं नशीब, आणि ते चुकले की वाईट नशीब. देवा पांडुरंगा, आता तूच काहीतरी चमत्कार घडव बाबा. त्या समाधानला चांगली बुद्धी दे आणि हे लग्न एकदा रहित होऊ देत बाबा.
लईच निरखून बघताय वाटतं घर. नाही तसं काय नाही, तुमचीच वाट बघत बसले होते. जरा बोलायचंय तुमच्याशी. हे काय लावलंय तुम्ही? झुंबर. आमच्या आईसाहेबांना आणि पिताश्रींना लय आवड घर सजवायची. त्यांनी ना लय कुठनं काय काय आणलं होतं. हे हा सोफा त्यांनी ओरिसावरनं आणलाय. हे त्याच्या परश्यात ना परश्या या त्यांनी इजिप्तवरनं आणल्या. स्पेशल डिझाईन आहे बरं का आमच्यासाठी. एवढं फर्निचर आहे ना स्पेशली सागवणी लाकडाचं. आमचे पिताश्री लय परफेक्ट होते बरं का. त्यांना सगळं व्यवस्थित लागायचं. मग त्यासाठी कितीही पैसा कितीही वेळ गेला तरी विचार करायचा नाही. कशी काय वाटवाकडे गेली. तेच बोलायचं होतं जरा. टॅलेंट आलं होतं मगाशी निरोप घेऊन तुमचा. तुमच्या आई साहेबांनी तुमच्यासाठी स्थळ बघितलंय म्हण कुठलं तर. कुठलं तर? हा कुठलं तर? साधं सुद्धा स्थळ का मामी ते? सोलापूरचे आमदार आहेत. 2 वेळा इलेक्शन मारलंय त्यांनी. आता 3री वेळा हॅट्रिक होईल. त्यांची एकुलती एक मुलगी. शीतल जरा पाणी घे ग. मामा मामा तुम्हाला जेवाय वाढू? वाढ वाढ. शीतल घरी जाऊन आलो नानांकडे. वय का बरं? अगं त्यांना म्हणलं लग्नाची पुढची बोलाचाली करायची, तुम्ही येताय का म्हणून. तर म्हणले मी काही येत नाही. म्हणलं का हो? तर म्हणले आत्ताच भयांसंग असं झालंय, परत मी कशाला. तर म्हणलं अहो शीतलला काय हरकत नाही. ती कायच बोलली नाही. तरी बी म्हणले मी काही येत नाही. बर म्हणलं ठीक आहे. पण म्हणलं मी तर तयारीला लागलोय. म्हणलं मी दिनकरला सांगितलंय कार्यालय बघायला. दिनकर म्हणला भुईंजमध्ये नवीन काहीतरी कार्यालय झालंय. म्हटलं भुईंजमध्ये असेल तर चांगलंच आहे की. मामा ते जरा एक अडचण झाली. हे लग्न व्हायचं जरा अवघडच दिसतंय मला. का ग? काय झालं? नाही तसं नाही. म्हणजे ते आज टॅलेंट आलता. तो म्हणला हर्षवर्धनला एक दुसरं स्थळ आले. सोलापूरच्या आमदारांची पोरगी आहे आणि आई साहेबांना ते स्थळ पसंत आहे. काय? अगं पण हे झालं आई साहेबांचं, पण त्यांचं काय? हा त्यांनी तर आपल्याला शब्द दिला होता का नाही? वय तेच सांगत होता तो म्हणला हर्षवर्धनला त्याच्या आई साहेबांच्या शब्दाबाहेर जाता येणार नाही म्हणून. काय? अगं पण असं कसं? आता 4 चौकात माहिती झालंय लग्न होणार आहे म्हणून. हा असं करून कसं चालेल? आता माघार घेऊन कसं चालेल म्हणावं? नाही नाही, मी तर 4 चौकात बोलून बसलोय. माणसं काय म्हणतील? अगं पुष्पीला माहिती आहे की सगळं? वय मामा माहित आहे त्यांना. त्यांच्या समोरच झालंय हे सगळं. मी एक काम करतो, मी लागलीच बाह्याला जाऊन भेटतो. अहो मामा थांबा. मामी बहुतेक तिकडेच गेल्यात आणि लगेच तुम्ही गेलात तर ते चांगलं दिसायचं नाही. अगं मग काय करू? हा काय माणूस आहे का कोण आहे? आधी आईला विचारता आलं नाही वे? एवढा आधी आमच्या मागे लागला आणि आता असं करतोय वे? नाही नाही मामा तुम्ही जेवून तरी जावा की. माझं चुकलं. मला तुम्हाला आता सांगायला नको पाहिजे होतं. नाही नको. मी बघतो. मी जातो कारखान्यात. अहो पण जेवून तरी जावा. नाही ग नको, आता भूकच नाही. मी जातो. मामा शीतल खरंच नको जाऊ वय बाह्याकडे आता. वय खरंच नका जाऊ. आणि तुम्ही नका काळजी करू. मामी गेल्यात ना त्या बोलत्याल. पण काय करावं कसं करावं काय सुचनाच झालंय बघ मला. ही म्हणजे जाऊ दे, जातो मी कारखान्यात. मामा जेवण. मामा कदाचित आता तुम्हाला वाईट वाटलं असेल
पण एका अर्थानं हे लग्न होत नाही तेच बरं आहे. जीजी अहो ऐका तर माझं. जीजी जीजी अहो शांत व्हा की. अहो बसा की एका जागेवर. जीजी 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 तुम्ही शांत व्हा आधी. एका जागी बसा बघू. आता कसली शांत बसते बाया. या पोरगीच्या की नशिबात काय काय लिहून ठेवले कुणाच ठाऊक. नेमकं हिच्या लग्नाच्या काय ना काय आडवं येतच बघ. कसला वखत चालाय काय ठाऊक. आता हे पुष्पा तिकडे जाऊन काय गोंधळ घालते काय माहित. बरं जाताना तू पण तिला अडवलं नाहीस. जीजी अहो मी तरी कसं बोलणार तुम्हीच सांगा. आता कधी कधी मामींना मी बोलायला बी पटत नाही. आणि जीजी खरं सांगू हे असं काय तर होईल असं मला आधीच वाटलं होतं. अगं हो पण आता आपण काय करायचं. तिकडे जाऊन रागाच्या भात पुष्पा काहीतरी येडबाकड बोलली तर केवढ्याला पडेल. आता ते समाधान आहे पण काळजी पुढे तसाच न खाता पिता गेलाय म्हणतीस. मला तर काय बाई सुचना झाले बघ आता. जेडी लवकर आलीस ग. लवकर कुठं. अगं सगळ्यांना त्यांची त्यांची काम होती. मी कोणाच्या घरी नाही जात बसले. बाहेरच भेटले सगळ्यांना आणि सगळ्यांना सांगितलंय लग्नाला यायचंच म्हणून. त्यांना म्हणलं तारीख ठरली की तुम्हाला कळवते. सगळ्याजणी लई खुश आहेत ग. जेडी ये बसा ये. बस पुरी बस. मी काय म्हणते जेडी त्या लग्नाचा विषय सोड. आपण तुझ्यासाठी दुसरं एखादं चांगलं स्थळ बघूया. काय दुसरं कशाला. अगं आता झालं ना सगळं. बोलणी पण चाललीत ना. आणि मला पसंत आहे हे स्थळ. मग कशाला आता दुसरं. अगं तसं नाही पुरी. शेवटी आपल्या तोला मोलाचं स्थळ असावं. ते म्हणतात ना अंतरून बघून पाय पसरावं. जिजे आता तू उगाच घुसपट काढू नको बरं का काय तर. अगं कालपर्यंत तर म्हणलीस की चांगलं घर आहे नीट सांभाळ म्हणली ना व. मग आता अचानक काय झालं तुला. अगं तसं नाही पण मी मी हे बघा काय असेल ते खरं खरं सांगा बरं का मला. काय ग शीतल काय झालंय नक्की. जिजे असं का बोलतीये. जयश्री हर्षवर्धनला एक दुसरं स्थळ आलंय. मग आणि त्यांनी नकार कळवलाय. काय नकार कळवला. असं कसं नकार कळवला. अहो जयश्री जाऊ द्या तुम्ही नका काळजी करू. जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. नाही नाही असं कसं जाऊ देत. अजिबात नाही. सगळं काही योच ठरवणार का. थांबा बघतेच मी. जयश्री अहो जयश्री मामी तिकडेच गेल्यात. तुम्ही नका काळजी करू. जेडे जेडे अगं जेडे ऐक की. माझा फोन कट करतोय हो.